गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी रेशम अंबादास भोर। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। जवखेडा हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे देण्याची खासदार रामदास आठवले करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी। छगन भुजबळांच्या लोकांनी धमकावलं, अंजली दमाने यांनी केला आरोप। अहमदनगरमध्ये 2 विद्यार्थ्यांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या शिक्षकाच्या डोक्याला लावला पिस्तूल। पाहूया सविस्तर वृत्त। 6 महिने पार यूटर्न मोदी सरकार हा नारा देत काँग्रेसने आज संसदेबाहेर मोदी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही सहभागी झालेले पाहायला मिळाले। काँग्रेसने काल एका पुस्तिकेच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला होता। त्यानंतर आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसदेबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसने आंदोलन केलं। मोदी सरकारला सत्तेत येऊन 6 महिने उलटले, मात्र देशात कोणताही ठोस असा निर्णय झालेला नाही। नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे। प्रचारादरम्यान मोदींनी देशाला खोटी स्वप्न दाखवली, मात्र सत्तेत आल्यावर त्यापैकी एकाही स्वप्नाची पूर्तता मोदी सरकारने केली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। फक्त सत्ता मिळवण्यासाठीच भाजप नेत्यांनी निवडणुकांपूर्वी जनतेला खूप आश्वासनं दिली। सत्ता हातात येताच भाजप सरकारला सर्व आश्वासनाचा विसर पडला आहे। गेल्या 6 महिन्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही काँग्रेसने या पुस्तिकेच्या माध्यमातून केला आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते AR अंतुले यांचं आज निधन झालं। ते 85 वर्षाचे होते। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अंतुले मागील काही दिवसापासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते, त्यामुळे गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र अस्वस्थ असलेल्या अंतुलेंची प्राणज्योत आज मालवली। UPAच्या काळात अंतुले यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, पण त्यानंतर अंतुले सक्रिय राजकारणात नव्हते। माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे सकाळी निधन झाले। त्यांच्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री BJ खताळ पाटील हे पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते। अंतुले हे अगदी उमद्या नेतृत्वाचे होते। माझ्यापेक्षा 10 वर्षांनी अंतुले लहान होते। त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या मी विरोधात होतो, अशी ही प्रतिक्रिया माजी मंत्री खताळ पाटील यांनी दिली आहे। अंतुले उमद व्यक्तिमत्व होतं, देशासाठी राज्यासाठी त्यांचे स्वतंत्र असे विचार होते आणि ते अंमलात आणण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत असत, सत्तेत असोत नसोत अशा दोन्ही प्रसंगी। जेव्हा सत्तेत नसत तेव्हा आग्रही ते आपली भूमिका वर्तमानपत्रात विधानसभेत मांडत आणि जेव्हा ते राज्य मंत्रिमंडळात आले तेव्हा सत्तेवर आल्यानंतरही त्यासाठी ते झगडत असत। पहिला मुद्दा त्यांचं म्हणणं असं होतं की या देशात अध्यक्षीय प्रणालीची लोकशाही असावी, जशी अमेरिकेत आहे अशा पद्धतीची। त्यासाठी ते बोलले, लिहिलं। तसं घडलं नाही ती गोष्ट वेगळी, पण ते आपल्या मतावर ठाम असत। दुसरी गोष्ट त्यांची काँग्रेस पक्षावरती अढळ अशी निष्ठा होती। या देशाला सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन राज्य केलं तरच राज्य चालेल, अन्यथा नाही, याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता। आणि त्यासाठी त्यांनी आटोकाट आपल्या कृतीतून आणि शासनात असणाऱ्या आपल्या सत्तेतून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। त्यांच्यावर जेव्हा आरोप आले भ्रष्टाचाराचे, त्याच्याशी मी सहमत नव्हतो, पण त्यांच्या उमद्या बोलण्या चालण्यातून त्यांनी ती आपत्ती ओढून घेतली असावी असा माझा समज होता आणि त्या खरा ठरला, कारण त्याच्यातून ते पुढे निर्दोषही सुटलेच। तो एक दुःख आहे की आला तो जाणारच, झाल्याशिवाय गत्यंतर नसते। पण अंतुलांना याच्यापेक्षा 10-5 वर्ष अधिक आयुष्य मिळालं असतं तर राज्यामध्ये काही ना काही घराला त्यांची मदत झाली असती असं मला वाटतं। बस त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मी सहभागी आहे। पाथडी तालुक्यातील जवखेडा हत्याकांडाला 40 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागलेले नाहीत। आणखीन काही दिवस त्यांना तपासासाठी मुदत देऊ
अन्यथा हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. आरोपीवरील 18 सीटीची कलम हटवली याला आठवले यांनी विरोध दर्शवलाय. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. 18 सीटी ही कलम दलित अत्याचार आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी करण्यात येते. मात्र या प्रकरणात कोणतीही कलम वगळण्याचा प्रयत्न करू नये. दलितांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढतंय, त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनामध्ये दलितांसाठी विशेष पोलीस नेमावे. ज्या दलित कुटुंबांवर अत्याचार झालाय अशा कुटुंबांना हत्यारं बाळगण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. महाविद्यालयाच्या स्तरावरील पुन्हा मुंबईचे गुन्हेगारांचे लोण आता अहमदनगर सारख्या छोट्या शहरातही आल्याचा अनुभव आलाय. शनिवारी अहमदनगर येथील सारडा महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांमधील भांडणात मध्यस्थी करणाऱ्या प्राध्यापकाच्या डोक्यात संबंधित विद्यार्थ्यांनी पिस्तूल रोखण्याचा थरार घडलाय. या घटनेनं शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्राध्यापकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांपैकी 2घांना पोलिसांनी अटक केली असून पिस्तूल रोखणारा फरार आहे. अक्षय भाऊ साहेब उनवणे आणि त्याच्या सोबत असणारे 2 अल्पवयीन असे हे विद्यार्थी आहेत. सारडा महाविद्यालयाचे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुपारी 2 वाजता सारडा महाविद्यालयाच्या आवारात हाणामारी झाली. महाविद्यालयातील प्राचार्य संजय सदाशिव यांना विद्यार्थी का भांडतायत हा प्रश्न पडला आणि म्हणून ते विद्यार्थ्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता अक्षय भाऊसाहेब उनवणे या विद्यार्थ्यानं चक्क प्राध्यापकाच्या डोक्याला पिस्तूल लावलं. ऍक्टिव्हवर आला, त्या मागे एक जण होता, गाडी लावली, गाडी लावली तरी ओळख काढून त्यांना खटकस केलं करून लगेच क्षेत्रानं आता पलीकडची घेतली पळाला आतमध्ये लगेच आम्हाला आशीर्वाद घेऊ पळाला असं मी तो कोपऱ्यात होतो गाडी पैसे त्याच्या लक्षातच नाही ना आम्ही ते दोघे ते थांबले. चक्कर मारली ठरून लावलेले पण ते पोरगापर्यंत काढून दिलं. साहेब लोक आतमध्ये म्हणून काय आतमध्ये असं फक्त फिरला फुटेजमध्ये असं असा ते आला पण तिकडे माझ्या डोक्यात काय की तो आतमध्ये गेला म्हणजे काहीतरी कार्यक्रम करणार आणि काहीतरी मोठी करणार. आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. छगन भुजबळ यांच्या लोकांनी धमकवल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. केस मागे घेण्यासाठी छगन भुजबळ यांच्या माणसांनी घरी येऊन धमकी दिली असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. तिथे काय झालं आणि कोण गेलं होतं हे मला माहीत नाही, असं भुजबळ यांनी सांगितलंय. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पोलीस कर्मचारी आपल्या सदर रक्षणार्थ खल निर्गणार्य या ब्रीदवाक्याला सार्थ अशी सेवा देत असताना त्यांच्या कुटुंबाची मात्र शासकीय निवासाची अवस्था जीर्ण झाल्यामुळे असुरक्षित झाली आहे. पोलीस स्टेशन परिसरात असणारी शासकीय निवासस्थाने अत्यंत जीर्ण झाली असून यावर असणारी मंगलोरी कैल छपरावरील पटझड झाल्यामुळे व छताला असणाऱ्या लाकडी नाड्याच्या कमकुवतपणामुळे खिळखिळी झाली आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात छतावरून पाणी सरत घरात येत असून बहुतांश सर्वच निवासस्थानांना व येथील रहिवासी कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक ताळपत्री टाकून आपल्या घराचे संरक्षण करावे लागते. तरी या निवासस्थानाची गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती करण्यात आली नसल्याने घराच्या भिंतीच्या प्लॅस्टरला थोडा जरी धक्का लागला तरी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे या धोकादायक परिस्थितीला आपले जीवन व्यथित करीत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही क्षणी एखाद्या अपघाताला सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती येथील पोलीस वसाहतीची झाली असून या गंभीर जीवघेण्या बाबीकडे येथील लोकप्रतिनिधी प्रशासनाने आवर्जून लक्ष घालून पोलीस वसाहतीचे नूतनीकरण करण्यात पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे. पोलीस स्टेशन आवारामध्येच एक पोलीस अधिकारी क्वार्टर आणि इतर 34 क्वार्टर आहेत, परंतु त्या क्वार्टर्सपैकी 20 क्वार्टरमध्ये पोलीस कर्मचारी राहतात आणि इतर क्वार्टर्स हे राहण्याला योग्य नाहीत असं प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेले आहे. त्या क्वार्टरमध्ये पोलीस कर्मचारी राहतात
त्याचे सुद्धा अत्यंत बिकट अवस्था आहे. परंतु गावामध्ये घर भाड्याने मिळत नाही या कारणास्तव बरेचसे पोलीस कर्मचारी हे पोलीस क्वार्टर्समध्ये राहत आहेत आणि त्यांना असंख्य अडचणींना तोंड देऊन आपल्या कुटुंबासह राहावं लागत आहे. आम्ही इथे 3 वर्षापासून राहतो वसाहतीमध्ये, पण क्वार्टर चांगले नाही आहे, असे म्हणजे गळतात ते. आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या वगैरे लागतात बाहेरगावी. कोणी मंत्री आलं वगैरे, देवीचा बंदोबस्त असला ते बाहेरगावी ड्युट्या अचानक बाहेरगावी लागतात. मग आम्हाला मुलाबाळांना घेऊन कुटुंबासह घरी राहावं लागतं. माणसं घरी नसतात, त्याच्यामुळे आम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आणि हे पोलीस कर्मचारी दुसऱ्याच संरक्षणासाठी बाहेर जातात, पण त्याच्याच संरक्षणासाठी कोणीच काही करू शकत नाही. आणि क्वार्टरमध्ये पण कोणी काही दुरुस्त म्हणजे हे केली नाही आहे. शासनाकडे पण यांनी शासनाकडे याच्याकडे लक्ष देत नाहीये. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करत सामान्यांना दिलासा दिला. मात्र त्याचवेळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली. पेट्रोलवर 2.5 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर 1 रुपया प्रति लिटर एक्साईज ड्युटी वाढवण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. मात्र वाढलेल्या कराचा भार ग्राहकांवर टाकला जाणार नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे. सरकारने मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी 1.5 रुपये प्रति लिटरने वाढवली होती, जेणेकरून 13,000 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल. आताही एक्साईज ड्युटी वाढवण्यामागचा हेतू हा अतिरिक्त महसूल मिळवण्याचा असल्याचं म्हटलं जात आहे. इंडियाज रॉ स्टार या रियालिटी शोचं अँकरिंग करणाऱ्या गोहर खानला एका 24 वर्षीय तरुणाने स्टेजवर येऊन श्रीमुखात दिली. गोहरने कमी कपडे घातल्याने हा चाहता भडकला. याबाबत गोहरने पोलिसात तक्रार नोंदवली असून त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर तसाच एक किस्सा घडला आहे सनी लिओन बरोबर. रागिनी MMS2च्या प्रमोशनमध्ये सनी मुंबईच्या रिक्षावाल्यांना लिंबू मिरची देण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. याचा फायदा घेत एका टवाळ टोळक्याने सनीला छेडलं. मात्र यावर सनीने काहीच कारवाई केलेली नाही. दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हालाही काहीसा असाच अनुभव आला आहे. 2010 मध्ये एका सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सोनाक्षी गेली असता काही चाहत्यांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार असह्य होऊन सोनाक्षीने लगेच तिच्या गाडीवर धाव घेतली. तर राजधानी दिल्लीच्या मॅरेथॉन 2010 मध्ये सहभागी झालेल्या गुल पनागलाही असाच अनुभव आला. स्पर्धा सुरू होण्याआधी एका इन्समाने तिच्या अंगचटीला जायचा प्रयत्न केला. या घटनेवर गुलने पोलिसात तक्रार नाही केली, पण सोशल नेटवर्किंग साईटवर मात्र हंगामा केला होता. तर सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे असा सेम अनुभव आला आहे तो चक्क अभिनेता वरुण धवनला. मैं तेरा हिरो सिनेमाच्या प्रमोशनसाठी वरुण ठाण्याच्या एका मॉलमध्ये गेला होता. त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी एकच झुडुंब उडाली. या गोंधळात चक्क वरुणचे कपडे फाडले. मुंबईच्या भायखळा भागात असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजे राणीच्या बागेचा लवकरच कायापालट होणार आहे. राणीची बाग हे मुंबईतील पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य भाग आहे. त्याचे आधुनिकीकरण लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब केंद्रस्थानी ठेवून आधुनिकीकरणाची कामे आणि प्रस्ताव याचा जलद गतीने पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 1862 मध्ये स्थापन झालेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय हे देशातील जुन्या प्राणी संग्रहालयांपैकी एक आहे. त्यांचे क्षेत्रफळ सुमारे 53 एकर आहे. प्राणी संग्रहालयाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक भेट देत असतात. फिल ह्यूजच्या मृत्यूनंतर भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज पुढे ढकलण्यात आली होती. त्याचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. फिल ह्यूजला मानवंदना देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी अखेर ॲडलेडला होणार आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार 9 डिसेंबरला ॲडलेडला पहिली टेस्ट होईल, तर 17 डिसेंबरला ब्रिस्बेनमध्ये दुसरी, मेलबर्न बॉक्सिंग डेला म्हणजे 26 डिसेंबरला तिसरी आणि 6 जानेवारीला सिडनीमध्ये शेवटची टेस्ट रंगणार आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.